विचार करतेस? ओ, आता कुठल्या श्रीमंताला जाळ्यात अडकवू, राईट? तुम्हाला काहीच वाटत नाही काय बोलायला? तुझं वाटत तर तुला नाहीये. इतकं सगळं करून सवरून उजळ माथाने फिरतेस सगळीकडे. हे बघा सुपर्णा, तुमचं माझ्याकडे काही काम नसेल तर तुम्ही निघाला तरी चालेल. आमची गरज संपली आता. गरजेसाठी कुठलीही गोष्ट करणाऱ्यातली मी नाहीये आणि हे तुम्हालाही चांगलंच माहिती. श्रीकांत सरांशी माझं लग्न ठरलं होतं. आनंदीला मी माझी मुलगी मानलं होतं. जे काही झालं ते खूप वाईट होतं, पण त्या सगळ्याला मी कारणीभूत नव्हते. आणि आनंदीला मी माझी मुलगीच मानते. कायम ती माझी मुलगीच असेल. आणि या नात्यासाठी पैसे किंवा प्रॉपर्टी कधीच कारणीभूत नव्हतं आणि नसेल. आमच्या दोघींचं एकमेकींवरचं प्रेम आणि आमचं नातं हेच महत्वाचं होतं आणि तेच असेल. साफ खोटं. मी बोलतेय ते तुम्हाला खोटं वाटतंय ना? कारण शेवटी तुम्ही काय विचार करायचा ना हे मी नाही ठरवू शकत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, या केसमुळे जे सत्य आहे ना ते बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता तुमचे जे काही गैरसमज आहेत ना ते कोर्टातच दूर होतील. तुला इतकं कॉन्फिडन्स आहे? ही केस तूच जिंकशील? हे बघा सुपर्णा, प्रश्न माझ्या आत्मविश्वासाचा नाहीये. कारण मी सत्याच्या बाजूने उभी आहे आणि सत्य कायमच जिंकतं. खोटं बोलतीयस तू, खोटं. इस्टेटीसाठी वयाने मोठ्या असणाऱ्या नवऱ्याचा खून करणाऱ्या बायकांची संख्या कमी नाहीये आपल्याकडे. तू सुद्धा त्यातलीच आहे. मी बघते ना ही केस तू कशी जिंकतेस. भावना, तू जितके पुरावे आणशील ना तितके सगळे मी स्पॉइल करेन. तू जितके विटनेस आणशील त्या सगळ्यांची वाट लावेल. इनफॅक्ट मी वकिलालाही विकत घ्यायला कमी नाही करणार. तुला त्रास देण्यासाठी ना वाटेल त्या थराला जाईल. पण ही केस तुला कधीच जिंकू देणार नाही. आणि हा एका अन्याय झालेल्या बहिणीचा शब्द आहे, लक्षात ठेव. घरच्या गोष्टी बाहेर जाऊ द्यायच्या नसतात सिद्धू. आम्ही आमदार झालो, या गोष्टीला जर नाट लावायची नसेल ना तर ही केस मागे घे. नाहीतर तू घेतलेला प्रत्येक वकील आम्हाला आमच्या बाजूने करून घ्यावा लागेल. भावना, ही केस जिंकण्यासाठी महत्वाचं पाऊल पुढे गेलो आपण. आता तू येईपर्यंत मला फक्त ही क्लिप कालिंदी मॅडमना ऐकवायची आणि त्यांच्याकडून ओके करून घ्यायची, बस. झालं तुमचं बोलून? नाही, बोलून तर माझं झालेलंच नाहीये. हा, पण इथून पुढे जे बोलायचंय ना ते मी कोर्टात बोल. आणि तू पण कोर्टातच बोल. एवढं सगळं होऊनही तू ऑफिसला गेलायस. आय एम प्राऊड ऑफ यू. कामाच्या गडबडीत जेवण करायला विसरू नकोस. सई. जय. थँक्यू. बाय. अहो, तुमच्यासाठी डबा आणलाय. माझ्या ह्या नाजूक हातांनी मी आणलाय. जेवण गरम करायची ऑर्डर आली. आलोच गरम करू. ओके.
बघ, यांच्यासाठी कोणीतरी आहे, माझ्यासाठी कोणीच नाहीये. कारण तू मला सोडून जायचं ठरवलंस. कंपनीचा मालक असताना असा दुसऱ्यांच्या हातचं जेवतोय. माझं प्रेम खरं असेल तर मला तुझ्या हातचं जेवायला मिळायलाच हवं, आत्ताच्या आत्ता. मिस्टर कानेटकर, मिस्टर कानेटकर. यश, I'm sorry. Let's start. जयंत, हे घे पोहे. आता जानूचा विचार केल्यामुळे असं होतंय का मला? हा डबा कोणी दिलाय? माझ्या होणाऱ्या बायकोने. का? चव आहे तुमच्या होणाऱ्या बायकोच्या हाताला, माझ्या बायकोच्या हातासारखेच. हो, काढा गाडी. आता हे पण आम्हीच सांगायचं का? अहो साहेब, असं काय करताय? मगाशी तुम्हीच नाही का चावी घेतलीत माझ्याकडनं? तुम्ही म्हणालात मला आतमध्ये की गाडी नीट पार्क नाही केली म्हणून चावी हवी आहे. चावी तुमच्याचकडे आहे. ठीक आहे, आता काढा गाडी, मग सांगतो काय करायचं ते. साहेब एक मिनिट. मी एक सामान्य माणूस आहे आणि तुम्ही पोलीस आहात, त्यामुळे मी तुमचं ऐकायला पाहिजे हे मला मान्य आहे. पण तरीही तुम्ही सांगाल ते डोळे झाकून मी ऐकेन असं तर नाही ना होऊ शकत. आपण कुठे चाललोय, का चाललोय हे मला कळायला हवं ना. बरोबर आहे तुमचं दळवी साहेब, पण अगोदर गाडीत बसा, मग सांगतो सगळं समजावून. चला.